स्वागत आहे। आज संकष्टी चतुर्थी आहे आणि बहुतेक माझा हा व्लॉग येईल त्या दिवशी संकष्टी चतुर्थी झालेली असेल। पण गणपती बाप्पा सर्वांचेच आराध्य दैवत आहेत आणि सर्वांनाच खूप आवडतात ते। तर आज यांची आणि माझी आमच्या दोघांची संकष्टी आहे। तर यांना खिचडी आवडत नाही, तर आज मी यांच्यासाठी शाबू वडे बनवणार आहे आणि त्याची छोटीशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर आम्ही संध्याकाळी गणपती मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी व घरामध्ये एक छोटंसं सेलिब्रेशन आहे। तर चला, तर मग आता पहिल्यांदा आपण किचनमध्ये जाऊया आणि शाबू वडे बनवायला सुरुवात करूया। चला तर मग। मी बघा शाबू आधी रात्री मी भिजत घातले होते, असे मस्तपैकी असे फुललेत चांगले। रात्री भिजत घातले होते शाबू, त्यामुळे छान भिजून चांगले तयार झालेत आणि एकदम सुटसुटीत आहेत, तसे चिकट पण नाही आहेत। त्यानंतर मी इथे बटाटे घेतलेत, एक 7 बटाटे घेतले, छोटे छोटे बटाटे होते म्हणून मी इथे 7 बटाटे घेतलेत। त्यानंतर इथे मी 5-6 मिरच्या होत्या त्या घेतल्यात मी, कारण का जरासं तिखट आवडतं आमच्या इथे घरामध्ये सगळ्यांना। सो त्यामुळे मी जरा 5-6 मिरच्या घेतल्यात, क्रश करून घेतल्यात त्या। दाण्याचं कूट आणि मीठ एवढंच मी टाकणार आहे। काही काही जण कोथिंबीर आणि जिरं पण टाकतात, पण उपवासामध्ये ते चालत नाही। सो आता हेच मी मिक्स करून शाबू वडे तयार करणार आहे। इथे मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती। तर आता आपण चला शाबू वडे तयार करूया। आता मी इथे हे जे बटाटे आहेत ते असे कुस्करून यात मिक्स करून घेते। आता इथे मी दाण्याचा कूट मिक्स करून घेतला आहे बघा। एक 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला होता आणि जी आपली मिरची क्रश करून ठेवली होती ती पण मी यामध्ये मिक्स केली आहे। आता इथे मी मीठ घालून घेते। आता हे सगळं मिक्स करायचं, एकजीव करायचं आणि मग त्याचे छानपैकी मिक्स करून मग त्याचे छान छोटे छोटे वडे बनवायचे। तर मी हे मिक्स केले। पण जास्त असं म्हणतात ना, असं गोळा वगैरे केला तर ते जरा नरम होतं सॉफ्ट, आणि असं जरा चपटे केले ना तर कुरकुरीतपणा येतो, लालसर चांगले भाजतात। सो अशा प्रकारचे मी केलेत, म्हणजे जरा चपटे केलेत, म्हणजे चांगले तळतात पण आणि कुरकुरीत चांगले भाजतात। मी वडे करून ठेवले ताटामध्ये। जास्त असे जाडे केले नाहीत, जरासं पातळसर हाताने प्रेस करून असे पातळ जरा केलेत, जेणेकरून कुरकुरीत चांगले होतील असे म्हणून। आता आपण हे तळून घेऊया आणि तळताना तेल कसं हे तापलेलं असतं कढईमध्ये, त्यामुळे असं जोरात टाकायचं नाही, का साईडने हळूहळू सोडायचं, जेणेकरून तेल अंगावर आपल्या उडणार नाही। आता हे बघा तेल किती तापलं आहे, असं मी बाजूने सोडते हळूहळू। इथे मी तळून ठेवलेत बघा, लालसर असे केलेत बघा, छानपैकी भाजलेत असे आणि जरा कुरकुरीत पण आलं त्याला। आता हे पण आपण आता चांगले तळून घेऊया। 3 hours later. O'clock midnight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday.
राजेश तू थांब एक मिनिट थांब मी तुला विचारते. बस 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 अंगाला लागतो. कुठेकडे पण बेटा केक एवढा आवडला मी सोडला नाही आता केक. एक मिनिट थांब मी तुला- सगळं संपवणार मीच. माझं बर्थडे गिफ्ट. Oh, watch! Smart watch! Okay. ओके. Baby pink color. Oh, nice. Nice, my watch. असली वॉच. मी सगळं खाऊन टाकू. छोटा पीस एवढा मोठा. हो एक मिनिट थांब, एक मिनिट. मम्मा हे खाऊ. सुषमा नावाचा. सुषमा नावाचा खाऊ. अच्छा या. या खाऊ. आई जातो लूज बसलं होतं ना. चालतं की नाही एवढं मोठं मला चालू बारकाचं चालत बाबा. बारकं चालत. गिफ्ट ऋत्विक आणि पप्पाने मिळून मला बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे. सो क्रेडिट गोज टू ऋत्विक राणे. अशा प्रकारे आमचा आज दिवस गेला आणि संध्याकाळी छोटंसं आम्ही फॅमिलीसोबत एक सेलिब्रेशन केलं. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.